या मुस्लिम सुलतानाचे ऐक्य शक्यतो अगदी हार्दिकनी अभेद्य व्हावे म्हणून त्या सुलतानांनी आपल्या मुली एकमेकास देऊन आपसात रक्तसंबंधही जोडले आणि अशा कडेकोट सिद्धतेनंतर या संयुक्त सुलतानांची सैन्य विजयनगरवर चालून गेली. इकडे राजा रामरायही काही स्वस्त बसला नव्हता. त्याला मुस्लिमाच्या या कटाचे वृत्त सारखे कळतच होते. त्या राजपुरुषाचे वय त्यावेळी 70 वर्षाचे होते. तरीही त्याची मुस्लिमांशी लढण्याची खुमखुमी त्याच्या भर तारुण्यात होती तितकीच तेव्हाही तीव्र होती. त्यानेही न डगमगता आपल्या सैन्याची कडेकोट सज्जता केली. त्याच्या तिरुमल्लराव नि व्यंकटाद्री ह्या 2 शूर बंधूंच्या हाताखाली 2 मोठ्या सेना सज्ज करून आपल्या दोहो बाजूंचे संरक्षणार्थ उभ्या केल्या आणि आपण स्वतः सेनाधिपत्य स्वीकारून तो सैन्याचा मध्यभागी उभा ठाकला. ह्या हिंदू मुसलमानांच्या अटीतटीच्या सैन्याची गाठ तालिकोटजवळ राक्षस भुवनाला शुक्रवारी दिनांक 2 जानेवारी सन 1565 ह्या दिवशी पडली. दोन्ही पक्षांकडे पुष्कळ तोफा होत्या. सैन्यांच्या पुढे साखळीने बांधून त्या साऱ्या तोफा उभ्या केल्या होत्या. लढाईस तोड लागल्यानंतर काही वेळ घनचक्कर युद्ध माजून मुसलमानांची फारच धांदल उडाली असे मुस्लिम इतिहासकारही म्हणतात. ते पाहून चिडून गेलेला आणि आता किंचित जरी कोणताही अंगचुकारपणा झाला तरी आपल्याला सुद्धा साऱ्या मुस्लिमांचे मरण ओढवलेलेच आहे असे पाहून सुलतान हुसेन निजामशहा हा मध्यभागाच्या राजा रामरायच्या फळीवर बेधडक कोसळला आणि हिंदूंची फळी फोडून राजा रामरायच्या अंगावर धावला. या निकराच्या प्रसंगी नक्की काय झाले याविषयी इतिहासकारात एकमत नाही. कोणी म्हणतात राजा रामरायच्या पदरीच असलेल्या एका मुस्लिम सैनिकाने विश्वासघात करून राजा रामरायचा शिरच्छेद केला. कोणी म्हणतात राजा रामराय पालखीतून उतरून सैन्याच्या मध्यभागी रत्नखचित सिंहासनावर बसून सैनिकास त्याच्या शूरत्वाप्रमाणे मोठमोठी सुवर्णाची नि रत्नांची पारितोषिके वाटीत होता आणि सैन्यास सारखे उत्तेजन देत होता. कोणी म्हणतात की लढाई हातघाईवर येताच मुसलमानांनी राजा रामरायच्या पालखीवर एक मदोन्मत्त हत्ती घातला नि त्याचा पाडाव केला. ते काही असले तरी हे पुढील वृत्त मात्र एकमते मान्य आहे की राजा रामराय मुसलमानांच्या गराड्यात सापडताच त्यांनी राजा रामरायचा शिरच्छेद केला आणि निजामशहाच्या आज्ञेने महाराजांचे ते रक्तबंबाळ मस्तक एका मोठ्या भाल्याच्या टोकावर खोचून साऱ्या सैन्यात मुसलमानांनी मिरवीत नेले. ते भयंकर दृश्य पाहताच हिंदूंचा धीर खचला आणि मुसलमानांनी तुमुल जयजयकार करून चोहोबाजूंनी मोठ्या हातघाईची एकच लढाई केली. तथापि त्या भयंकर गोंधळातही राजा रामरायाचे बंधूंनी सेनापती तिरुमल्लाराय याने राजकुटुंबातील अनेक पुरुषांसह त्वरा करून राज्याची राजधानी विजयनगर गाठली आणि मुस्लिम सैन्य तेथे पोचण्याआधीच होती नव्हती तेवढी सारी राज्य संपत्ती 550 हत्तीवर लादून आणि इतर उरले सैन्य घोडेस्वार इत्यादी बळ सांगाती घेऊन थेट दक्षिणेकडे धाव घेतली. थोड्याच काळाने त्या हिंदू सैन्याचा पाठलाग करीत विजयाने धुंद झालेले सुलतानही सैन्यासह विजयनगरात घुसले. विजयनगरचा मुस्लिमांनी नुसता पाडावच नव्हे तर मुस्लिम क्रौर्याच्या परंपरेस धरून केवळ विध्वंस करून टाकला. मोठमोठी मंदिरे, गोपुरे, प्रासाद, शोभिवंत उद्याने, पण्यविथी, प्रचंड पुतळे मुस्लिमांनी क्रौर्याने धडाधड धुळीस मिळवून दिले. ग्रंथागाराची जाळून पोळून राख करून टाकली. कोटी कोटी रुपयांची लूट केली. मुस्लिम लेखकच मोठ्या तोऱ्याने सांगतात की जी प्रलयंकारी आग हिंदूंच्या त्या अमरावती तुल्य राजधानीस मुस्लिमांनी लावली ती 5-6 महिने जळत होती. असा त्या विजयनगरचा विध्वंस त्या मुस्लिम राक्षसांनी केला. तरीही येथे ही गोष्ट पुन्हा प्रामुख्याने उल्लेखलेली पाहिजे की ह्या विजयनगरच्या हिंदू सैन्याने वर दिल्याप्रमाणे काही वर्षे आधीच या मुस्लिम सुलतानाचे जे पराभव केले होते आणि त्यांच्या प्रदेशात धार्मिक आघाडीवरही मुस्लिमांनी हिंदूवर केलेल्या धार्मिक अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी मुस्लिम धर्मावरही काही यथायोग्य असे प्रत्याचार केले होते. त्यांची प्रतिक्रिया म्हणून विजयनगरचा मुस्लिमांनी अशा क्रूरपणे विध्वंस केला असे जे काही उथळ लेखक लिहितात किंवा सद्गुण विकृतीच्या व्याधीने त्रस्त झालेल्या हिंदू समाजाचाच एक भ्याड विभाग अशा चाकीवरचे जे रडगाणे नेहमीच गात असतो ते मुळीच समर्थनीय ठरत नाही.
अगदी आजकाल जो इतिहास शाळेतील मुलांना शिकविला जातो त्याचे हिंदू लेखक जे म्हणतात त्याचा सारांश असा की विजयनगराच्या रामरायाने बिचाऱ्या मुस्लिमांचा त्यांच्या सुलतानांचा स्वाऱ्या करून जो धार्मिक छळ केला, त्यांच्या मशिदी पाडल्या, त्यांची घरेदारे जाळली, त्या हिंदू सैन्याच्या अत्याचारांनी सारे मुसलमान चिडून गेले आणि म्हणूनच काय तो मुस्लिमांनी विजयनगरचा असा भयंकर विध्वंस केला. परंतु ह्या सद्गुण विकृतीने भ्याड झालेल्या हिंदू लेखकांना इतके दिसेना की स्मरेना की मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी, तैमूरलंग, बाबर हे जे अनेक अत्याचारी मुस्लिम आक्रमक हिंदुस्थानावर चालून आले, त्या सर्वांचे हिंदूंनी आधी काय वाकडे केले होते. हिंदुस्थानाबाहेर जाऊन हिंदूंनी त्यांच्या किती मशिदी गझनीला जाळल्या होत्या, त्यांच्या किती मुस्लिम राजस्त्रियांना बलात्कारिले होते आणि किती लक्ष मुस्लिम बायकांना हिंदूंनी बटकी बनविले होते. मुसलमानी धर्मावर कोणते अत्याचार हिंदूंनी त्या काळी प्रथम आक्रमणे करून केले होते की ज्यांच्या सूड उगवण्यासाठी म्हणूनच काय ते चिडलेले मुसलमान प्रत्येकी त्या वेळी धार्मिक आक्रमणे करण्यासाठी हिंदुस्थानावर चालून आले. अहो, त्या मोहम्मद गझनवी, त्या तैमूरलंगासारख्या प्रत्येकाने त्याच्या भरराजसभेत स्वतः प्रतिज्ञा केल्या नव्हत्या का की आम्ही हिंदू काफरांचा समूळ नाश करण्यासाठीच, त्यांच्या वांशिक शिरच्छेद करण्यासाठीच किंवा त्यांना बळाने मुस्लिम करण्यासाठीच काय ते मुख्यतः हिंदुस्थानावर चालून जात आहो. या विजयनगराच्या विध्वंसाच्या चालू प्रकरणी सुद्धा इतके पाहिले की पुरे की मूळ जेव्हा अल्लाउद्दीन मलिक काफूर आणि त्यांची मुस्लिम सैन्य दक्षिणेवर चालून आली, त्याचे आधी तर दक्षिणेच्या हिंदूंनी त्याच्यावर उत्तरेत जाऊन कोणतेही धार्मिक अत्याचार केल्याचा उल्लेख मुस्लिम लेखकांनाही करण्याची छाती झालेली नाही ना. मग सारे मुस्लिम आक्रमक दक्षिणेतील हिंदूवर स्वाऱ्या करून देवगिरी, वरंगळ ते मदुरेपर्यंत आमच्या साऱ्या राजधान्यांचा विध्वंस, अगदी विजयनगरचा विध्वंसासारखाच करीत का गेले. हिंदू धर्माची विटंबना आणि असंख्य हिंदू स्त्री पुरुषांचा धार्मिक छळ त्या मुस्लिम राक्षसांनी का केला. अर्थात हिंदूंनी त्यांची काही आधीच धार्मिक आगळी केली होती म्हणून नव्हे, तर हिंदूंचा उच्छेद करणे हाच आपला मुस्लिम धर्म होय, अशी त्यांची त्यावेळची धर्मनिष्ठाच होती म्हणून होय. त्यावेळच्या, त्या काळच्या, आधीच्या आणि नंतरच्याही मुस्लिम लेखकांचे अगदी निसंकोचपणे म्हणजे निर्लज्जपणे घेतलेले ठाणच मुळी असे आहे की काफरांचा उच्छेद करणे हे आम्ही आमचे मुख्य धर्मकर्तव्य समजतो. काफर हिंदूंची राज्ये जिंकणे, त्यांच्या राज्य स्त्रियांना बलात्कारीने, इतर लक्षावधी काफर स्त्रियांना भटकी बनवणे, आम्हाला वाटतील तितक्या हिंदूंना गुलाम बनवणे, बाकीच्यांना सरसकट कापून टाकणे, हिंदूंच्या राजधान्या, मूर्ती, ग्रंथ, देवालये ही सर्व जाळपोळून भस्मसात करणे इत्यादी प्रकारची जी सतकृत्ये आमचे मुसलमानी गाझी धर्मवीर करीत आले, ती कृत्ये त्या काफरांना त्यांच्या अक्षम्य पापासाठी न्यायाप्रमाणे केलेले दंड होते. त्या पुण्यकृत्यांनाच हे काफर जेव्हा अत्याचार म्हणून म्हणतात तेव्हा स्पष्टपणे सांगावे लागते की ते दंड अत्याचार नव्हतेच, तर सदाचार होते. इस्लामच्या प्रत्येक एकनिष्ठ अनुयायाचे काफरांना शक्य तेव्हा असा दंड देणे हे आद्य धर्मकर्तव्य आहे. पण या काफर हिंदूंनी त्या आमच्या न्यायदंडकृत्यांना अत्याचार म्हणावे आणि आम्हा मुसलमानांच्या विरुद्ध त्या अत्याचारांसाठी आमच्या सतधर्मावरही तसेच त्या प्रत्याचार करावयास धजावे. आम्ही त्यांची पापी मंदिरे जाळली म्हणून त्यांनी आमच्या मशिदी जाळाव्यात, हा कोण राक्षसी क्रूरपणा आहे, हा मात्र खरा अत्याचार आहे. त्या काळच्या मुसलमानांची धर्मनिष्ठाच अशी असल्याने ते विजयनगरच्या हिंदू राजावर जे चालून गेले ते मुख्यतः ते हिंदूंचे राज्य होते आणि ते लोक मुसलमान होण्यास नाकारीत होते म्हणूनच काय ते होय. जरी विजयनगरच्या हिंदू सैन्याने त्याकाळी मुसलमानावर वारंवार स्वाऱ्या करून मुस्लिमांनी हिंदू धर्मावर केलेल्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी त्यांचा मशिदी पाडून, घरेदारे जाळून, त्यांची लुटालूट करून तसतसे प्रत्याचार आणि प्रत्याघात मुसलमानावर तसे केले नसते, तरीसुद्धा ते हिंदू होते या अपराधासाठी म्हणूनच काय ते सर्व मुस्लिम सुलतान जर त्यांना तशी अनुकूल संधी सापडली असती तर विजयनगरवर तसेच चालून जाते, विजयनगरचा तसाच विध्वंस करते. मुस्लिम सैन्य विजयनगरहूनच मागे का फिरली.
खरी वस्तुस्थिती ही होती की राजा रामरायाचे राजवटीत त्या काळच्या हिंदू सैन्याने आणि एकंदर हिंदू समाजाने परकीयांची आक्रमणे सोसाळूपणाने सोसण्याचे सोडून उलट त्या मुस्लिम आक्रमकांवरच तशी धार्मिक प्रत्याक्रमणे करण्याची ठोसाळू वृत्ती स्वीकारल्यामुळेच विजयनगरचा विध्वंस केल्यानंतर ते मुस्लिम सुलतान दक्षिणेत पुढे जाण्यास धसले नाही.